आहे आहे अरे बाबा निघा आता तुम्ही. दादा मी तालमीत घुमायला जातो बरं का. जाऊ का बंधुराज? मामा जाऊन ये. आहे अगं चला आता. आलो आत्तेबाई तुम्ही वा मोर आम्ही येतो माग ना. वहिनी वहिनी तुम्ही मामा संकट आहे बरं का. आईला जाऊ द्या मोर. जातो. अरे असं रे काय बाळानो तुम्ही मगाशी जेवलाय ना व त्यासने जेवू दे की थंड मनानं. यार पोरानो मी तुम्हाला एक कहाणी सांगते हा. या यार या आले अरे माझी अंगावर कर. सांगू कुठली कहाणी सांगू? आजी राक्षसाची कहाणी सांग. नको रे बाबा राक्षसाची. चोर पोलीस. चोर पोलीस. ए महात्मा जरा थांब जेवायचा. नाही मी आता तालमीतून घुमून आलोय. मला भूक लागली. का रे बाबा काय झालं? आजपासून वहिवाट बदलायची. थांब कसली र वहिवाट? अगं हीच की तुला संग घेतल्याशिवाय जेवायचं नाही. बरं का महात्मा आईनं पहिला घास घेतला की मग आपण जेवायला लागायचं. असं मग थांबतो. अरे काल रातच्याला जेवले का विचार तिला. असं काय? अरे कट्टाळा येतो. जेवल्यावर काम होत नाही आणि रातच्याला गुराळाकडे बी जायचं होता मग नाही जेवले. या किसन्यानं चुगली केली करायला ना गो. उपाशी राहताय म्हणून घातलं कानावर. हे घ्या. अगं काय गे एकदम ताटच मोर आणून ठेवलंस की. अगं आई हे दुवादच म्हणायची. दुवादच कशाची म्हणता बाबानो? तुम्हाला सुखा समाधानाने जेव घातलं की त्यातच माझं पोट भरता या बघा. हे काय नाही तू रोज 2 टायमाला आमच्या पंक्तीला बसायचं बरं का. काय मामा होय की. आणि आम्ही एकीला दोघे असल्यावर ह्यासनी चुली पुढे बसून धूर खात बसायचं कशाला? बरोबर. आम्ही काय ना काय त्यात होय. अहो आत्याबाई आम्हाला 2-2 पोरं झाले की. तसं नव ग माझ्या बायानो. म्हातारी नुसती बसून खाते या असं कुणी म्हणू नये. ऐकलं का मामा? बघा यांचं बोलणं. ते काय नाही. आहो काय हो या चुली मला अजिबात यायला द्यायचं नाही बघा. आणि मग मी काय करायचं ग बाय? म्या सांगतो का? म्या सांगतो. आता तू काय सांगतो यास? अरे दादा काय सांगतोय? ऐकते बघ. कुठं र? आता इकडे बघ. आता यो घास घ्याचा. असं र काय करतो यास? तुम्ही जेवलात की मग मी जेवतो. ते काय नाही तू घास घे बघू. आहे आम्ही खोळंबलोय बघ. बघ काय घास घे. बरं अरे जेव्हा रे समजानो बसा रे समजानो. मुलं मोठे होतील सुना येतील म्हातारपणी तो निस्त बसायचा. मी सुनासनी सांग पायानो हिला निस्त बसवून खाया घाला. हिला लई खस्ता काढल्या हिला जपा. हिला जरा तरी सुख लाभू द्या. बीबी असंच म्हणे. बाबानो त्यासनी आता सुख खाऊ दे. कष्ट केले त्यांनी. ढोराबरोबर ढोरून राबला म्हणून नाही दिसतात तुम्हासनी. आता त्यासनी नुसतं बसून खाऊ घाला ना. नुसतं बसून खाऊ घाला.
एवढं राब राब राबलात पर सुख असं मिळालंच नाही तुम्हासनी. एक दिवस बी सुखानं घास खाल्ला नाहीत. आज तुमच्या पोरांचं राज बघाया बी तुम्ही नाही. भागासारखी एकाच 3 पोरं आहेत. राब राब राबत्यात, सोनं पिकवत्यात. सोन्याचा घास करून तुम्हासनी खायला घातला असतं वा. पण तुम्ही का नाही थांबलात? का नाही थांबलात व का नाही थांबलात? इथं येऊन बसले जो घरात दिवसाना गुराळावर जाऊन आलो. म्हटलं गेली कुठं. कुठे जात र बाबा? जरा त्यांची आठवण आल्यागत झाली म्हणून येऊन बसले इथं. अरे तुम्ही एवढं सुख देता, कलबल्ल्यागत होत कवा कवा. येऊन बसले इथं, येऊन बसले इथं. मग असं करतेस आता? काय र? आता येत्या 4-6 दिवसात गुराळ बी सपल, तेव्हा 1 महिना 2 महिने देवदेव करू येतेस. कुठं जाऊ बाबा एकली देव देव कराया? दादा एकटी. अगं एकली कशाला, चांगली PSL आगगाडी असते बघ यात्रा कंपनीची. अगं संगट लोक असतात, जेवण खान समजा असत्या. जाऊन ये एकदा काशी रामेश्वर गोकर्ण. मग खरं सांगू, माझं काशी रामेश्वर नि गोकर्ण समजा हितच आहे. पर एक करा माझ्या बाबांना. अगं बोल की. अरे मी असंच तुवर माझ्या डोळ्यात देखत इथं एक तुळशी वृंदावन बांधा, तुमच्या वडिलांची आठवण म्हणून. हा आणि शेजारी एक देवळी बांधा. गावकऱ्यास मी एक हक्काचं ठिकाण होईल. भजन पूजन लगीन समजा होईल तिथं. हातीच्या अरे उद्या सकाळीच गवंड्या बोलवून आणतो बघ. त्यात अवघड काय एवढं शिवराम? अरे वय की. हा येत्या सराधाला समाधी आणि देऊ दोन्ही पुरं करतो बघ. काय रे माद्या? वय वय वय. बांधा बाबानं. रोज एक उदकाडी लावून पूजा करे, फुलं वाईन. आणि कवा कवा आठवण झाली म्हणजे तास खडका येऊन बसत जाईल. जरा त्याच्या दिवशी भजन पूजन करू, गावकऱ्यासनी जेवण बी घालू. हा हा समाधी बघाय समजा गाव लोटलं होतं. होय. लग्नात गाव जेवण व्हावं तशा पंक्ती उठल्या होत्या. अहो लई लई माणसं जमली होती असं म्हणत होती माणसं. हा पर बाळू आम्हाला अन्न नाही गेलं. अन्न जेवायला बसलो आणि स्वयंपाकीन बाईनं नेमकी हेच समाधीची गोष्ट काढली. तसाच ताटावरून उठलो. बाळू खरं सांगू, माझा दानगा पराभव केला रत्नानं. मालक आता कशाला नाव काढताय त्या म्हातारीचं? अहो तिला मिळवण्यासाठी आपण काय करायचं बाकी ठेवलंय सांगा बघूया. हा करू नये ते बी केलं. म्हणून म्हणतो माझा पराभव झाला, पराभव. पण माझी जिद्द पुरी नाही झाली. मी तसा गप्प बसणार नाही. तिच्या भरल्या आणि नांदत्या घराची राख रांगोळी केल्याशिवाय माझ्या जीवाला शांती लाभणार नाही. ए शिवरामा, काय? अरे सकाळपासून माझ्याचा पत्त्या नाही. तू कुठे लावून दिलास की काय त्याला? नाही रे बाबा. अरे काम खूप पडल्यात. वय. सकाळी घरातून जाताना म्हणला तालमीला जाऊन येतो, शिर दुखते, वस्तादाकडून चोळून येतो म्हणला. असं म्हणलाय ना व. बराबर हाय दादा, मग बराबर हाय. अरे काय बराबर? हा अरे दादा ते दाखलाचा निराळा चित्र दावायला लागलंय. म्हणजे रे काय? अरे ते तालमीत नाही जात. मग कुठं जातय? कुठं जातय? अरे हरणाबाईच्या गोट्यात नाही तर रानात घुमत बसताय ते. अरे काहीतरी काय म्हणतोय? वय. अरे तालमीच्या समोर तिचं घर आहे.
तेव्हा आकडी दूध प्यायला जात असेल. जात सर. अरे मी आज सांगितलं हरणाबाईला काय त्याला रोज 1 चरबी दूध द्यायचा म्हणून. अरे पर ते तालमीत मुळे जातच नाही. अक्षय अर्णाबाईच्या घरी हंसाच्या मागे गुटर गुंग करत बसताय ते. हा? काय फुटते का आजच्या दिवसात? फुट जरा येळ लागतो ग. नंबरी गुळ हाय. दिसतंय. सगळं काय भरतेस तिकडं. मग? एक काढा आणि इकडं. आत्या, अहो आई बघल की. आई हाय माग म्हणतो तर घे. हाय नव नंबरी. मग घे अजून. आता घे म्हणतो तर. आता तुम्ही घ्या. मला तर घ्यावं. नको. घ्यावं. मी गुळ घ्यावं. अरे मर्दा हा. घरी सगळी वाट बघतात तुझी. कशा पाय म्हणजे तुला ठाव आहे. अरे परसाची मेवणी आली आहे. आज सांच्याला साखरपुडा आणि याद्या व्हायच्यात. आणि तू इथं मग मी मेलो. ओ जावई बापू, धावत कुठे निघाला सा? दूध प्यायलात नव? दूध दूध कुठलं पिताचा घोटाळा झालाय. ढेप फोडलीत का? ढेप हा? निम्मी फुटली आहे. बाकीची फोडा तुम्हीच. मला दुसरी ढेप फोडायची आहे. हा? हा. त्या हंसाची भांडण बिंडण झालं काय यांचं? ये हंसा. आहे काय रे माझ्या? काय हाय हाय तुझ्या गळ्याचं सांगतो आज साखरपुडा मला ठाऊक नव्हतो. साखरपुडा? तेवढं कुणाचा? म्हणजे माझाच नव काय. तुझा साखरपुडा? अरे साखरपुडा कराया काय तीत बीत लागते का नाही? का वाटली तेव्हा साखरपुडा करायचा? आहे आता तू पण चेष्टा करायला लागली बघ. अरे डोसका बिस्का फिरला का काय तुझा? हा? असं तरा तरा बोलाय कुठं रे गेला ए होता? आहे यो देवळात सापडला. देवळात? कंचार देवळात? अगं अंबाबाईच्या. अरे काय झालंय काय तुम्हासनी? आपल्या गावात कुठं राहिली अंबाबाई? कबिन देवळातली काढली असं? होय. वय? नाही नाही काय वय काय काय चालवल्यास काय? अगं आहे तुला नाही कळायचं ते त्याच्या लग्नाचा आधी बघूया. हा? मग तुझी मेवणी आली आहे की सांगून पण योच तयार नाही. तो कसा तयार होईल? त्याने जमून ठेवलंय तिकडं परस्पर. ते रे कसं? आता कस अगं आहे त्यानं हा. दूध पिता पिता परस्पर इर्जन लावून ठेवलंय स्वतःच वेगळं. हा? काय र अजून 10 वर्ष लग्नाचं नावच काढू नका असं म्हणत होतास ना व? वय पण आहे म्या म्हणतो काय हरकत आहे. अरे पण कोण कुठची कुणाची लेखा? अगं आपल्या अर्णाबाईची लेख हंसा घर जावं पट्ट्या. काय रे काय वाईट नाही आहे. तू आपले होकार देऊन मोकळे हो बघू. होय की आमची भन यांच्या गळ्यात बांधली जबरदस्तीने. याने उद्या नाही नांदवले तर काय करायचं वाटतं बाई? अगं आहे त्यांचं त्यांनी ठरवलंय तेव्हा आपण आपलं तांदूळ टाकून मोकळं उमे झालं. काय मामा? होय की रत्ना का म्हणत्यात पोरं तर देऊ टाको का? आता तुमचं समद्यांचंच म्हणणं आहे होऊन जाऊन द्या मामा ओ बंधुराज दादा आहे मी जाऊन येतो मग जरा. काय बोलताय? अहो थोरल्या वहिनी घ्यावा आहे मी आज